सर्वप्रथम या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक वाय पी शिंदे तुमचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एस वाय जनरलसाठीचा जो विषय आहे मराठ्यांचा इतिहास या विषयाच्या अध्यापनास सुरुवात केलेली आहे. त्यातील मराठ्यांच्या इतिहासाची लिखित किंवा वाङ्मयीन संदर्भ साधने. आता सर्वप्रथम आपण सिलेबस समजून घेताना आता मागील व्हिडिओमध्ये मी जी एक क्युरी होती ती सांगितली बघा, की सिलेबसनुसार मराठ्यांच्या इतिहासाची जी परकीय साधने आहेत ती आपली त्याच्यातील एक मुद्दा आपला अभ्यासायचा राहिलेला होता, तो म्हणजे फ्रेंच साधने. आता परकीय साधनांमध्ये आपण पोर्तुगीज साधने अभ्यासली, डच साधने अभ्यासली आणि इंग्रजी साधने या अगोदर आपण अभ्यासलेली आहेत. आता डच साधने म्हणजे महत्वाचे आहेत, पण एक्झाम अगदी सिलेबसचा विचार केला तर ते सिलेबसमध्ये नाहीत. पण ठीक आहे, एक माहिती म्हणून आपण लेक्चरमध्ये पण ऍड केलेला आहे तो पॉइंट, तर असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आता आज आपण बघणार आहोत मराठ्यांच्या इतिहासाची जी परकीय साधने आहेत त्यातील फ्रेंच साधने. आता साधारणतः या फ्रेंच कंपनीची स्थापना कधी झाली तर 1664 मध्ये. त्यानंतर अगदी काही वर्षातच म्हणजे जवळजवळ 4 वर्षातच या कंपनीने सुरत या बंदरामध्ये फ्रेंचांची वखार स्थापन केली. म्हणजे ते साल जे होतं ते म्हणजे 1668. या सुरत व्यतिरिक्तच कोरोमंडल, पॉंडिचेरी, मद्रास, राजापूर या वेगवेगळ्या ठिकाणी या फ्रेंचांच्या वखारी होत्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि फ्रेंच यांचा संबंध या राजापूरच्या वखारीपासून आलेला दिसतो. म्हणजे त्यांचं जो पहिले जे रिलेशन्स प्रस्थापित झाले, काय भेटीगाठी असतील छत्रपती शिवाजी महाराज आणि फ्रेंच राज्यकर्ते, तर यांच्या ज्या भेटी होत्या, थोडक्यात जे संबंध होते, जे रिलेशन्स होते, तर त्या राजापूरच्या वखारीपासून ते आलेले दिसतात. मग या फ्रेंच राज्यकर्त्यांनी आपल्या मायदेशी म्हणजे फ्रान्समध्ये लिहिलेली जी काही वेगवेगळी पत्र होती किंवा हिंदुस्थानातील जे राज्यकर्ते होते किंवा जे काही वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी होते, या अधिकाऱ्यांना लिहिलेली जी पत्र होती त्यांचा उपयोग आपणास मराठ्यांच्या इतिहासासंबंधी माहिती करून घेण्यासाठी होतो. आता यातील जी काही बरीच साधनं जी आहेत ती पॅरिस आणि लंडनच्या दप्तरखान्यामध्ये जपून ठेवलेली आहेत. मग फ्रेंचांचा एक गव्हर्नर आहे, गव्हर्नर मार्टिन. आता हा पॉंडिचेरी येथे काय होता, अधिकारी पदावर होता. त्याला काय एक सवय होती, या मार्टिनला काय सवय, एक अशी चांगली ती सवय सगळ्यांना असावी, तुम्हालाही आहे की नाही माहिती नाही, रोजनिशी लिहिण्याची सवय, ज्याला दैनंदिनी आपण म्हणतो बघा. मग ही रोजनिशी लिहिण्याची जी सवय होती थोडक्यात ती या मार्टिनला होती. मग त्याने या रोजनिशीमध्ये काय की वेगवेगळी माहिती जी मराठ्यांच्या बाबतीत दिलेली आहे. म्हणजे साधारणतः या रोजनिशीचे जे काही हस्तलिखित आहे ते पॅरिस येथे आपणास बघावयास मिळतात. म्हणजे अभ्यासासाठी आपल्याला जर आवश्यक असतील तर ते पॅरिसच्या त्या म्युझियममध्ये तिथं ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे इंग्रजी भाषांतर सर जदुनाथ सरकार यांनी काय केलं की ही जी हस्तलिखित होती या रोजनिशीची त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. त्यातून काय होतं, आपणा शिवाजी महाराजांची जी कर्नाटक मोहीम होती या कर्नाटक मोहिमेबाबत आपल्याला माहिती मिळते. म्हणजे मार्टिन याने काय केलंय की शिवाजी महाराजांच्या हालचाली जर समजून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी त्याने काही हेर नेमलेले होते. मग या हेरांकडून जी माहिती त्याला मिळाली त्या माहितीची नोंद त्याने आपल्या या रोजनिशीमध्ये करून ठेवलेली आहे. राजाराम महाराजांच्या काळात मोगलांनी दिलेल्या जिंजीच्या वेढ्याची देखील माहिती या मार्टिनच्या रोजनिशीमधून आपणास पाहावयास मिळते. म्हणजे साधारणतः आपण एक
विचार केला समजा त्या साधनांच्या बाबतीत, तर एक लेखक आहे डॉक्टर हाताळकर म्हणून. यांनी फ्रेंच भाषेतील काही प्रकाशित आणि अप्रकाशित साधनांचा वापर करून एक ग्रंथ लिहिला आणि तो प्रकाशित केला. आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून म्हणजे एक मराठ्यांच्या इतिहासाचं साधन या दृष्टिकोनातून आपणास तो ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ठरतो. आता त्या ग्रंथाचं नाव काय आहे? मराठे आणि फ्रेंच यांच्यातील संबंध, इसवी सन 1668 ते 1815. कुणी लिहिला हा ग्रंथ? तर डॉक्टर हाताळकर यांनी. म्हणजे फ्रेंच भाषेतील जे काही प्रकाशित आणि अप्रकाशित साधनं होती यांचा त्यांनी अभ्यास केला आणि या अभ्यासातूनच त्यांनी पुढं काय मराठी आणि फ्रेंच यांच्यातील रिलेशन संबंध हा ग्रंथ प्रकाशित केला. फ्रेंच प्रवासी आहे एक ॲबे कॅरे नावाचा. नाव नीट लक्षात ठेवा, अवघड आहे लक्षात ठेवायला, पण नीट लक्षात ठेवा. ॲबे कॅरे याने देखील एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे व्हॉयज इंडेस ओरिएंटालिस. नाव जरा अवघड आहे. व्हॉयजेस इंडेस ओरिएंटालिस हा ग्रंथ. आणि डोलन्स नावाच्या एका व्यक्तीने पुन्हा एक ग्रंथ लिहिलाय की तो म्हणजे द हिस्टॉरी द शिवाजी. हा जो ग्रंथ म्हणजे हे जे दोन्ही ग्रंथ आहे ते मराठी साधनं म्हणून, मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक साधन म्हणून अतिशय महत्त्वाचे मानले जातात. ठीक आहे, ही झाली तुमची फ्रेंच साधने. म्हणजे खरं तर मग हा परकीय साधने, मराठ्यांच्या इतिहासाची परकीय साधने हा मुद्दा आज आपला इथे संपलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुन्हा नेक्स्ट, आज अजून वेळ आहे आपल्याकडे, म्हणजे ही फ्रेंच साधनं संपली, पण याच्यातच आपण या प्रकरणाअंतर्गत पुढचा मुख्य जो दुसरा मुद्दा आहे त्याचा आज आपण आढावा घेऊ. याच्या अगोदरचा जो मुख्य मुद्दा होता थोडक्यात आपण बघितलं मराठा इतिहासाची साधने. आता आजचा जो आपण मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा मराठी सत्तेच्या उदयाची कारणे, या मुख्य मुद्द्याचा आपण आढावा घेणार आहोत. म्हणजे हा तुमच्या प्रकरणातील दुसरा मुद्दा, उदयाची पार्श्वभूमी. त्याचा डिटेल आढावा आपण घेणार आहोत. मध्येच अनम्यूट का करता बाळांनो? ठीक आहे, लेक्चर संपल्यावर मी बोलतोच याच्यावर. मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा कारणे या मुद्द्याचा आपण आढावा घेणार आहोत. आता ही कारणं काय होती, मराठी सत्तेच्या उदयाची कारणं किंवा पार्श्वभूमी नेमकी काय होती की ज्याच्यानंतर मराठी सत्तेचा उदय झालेला आपणास दिसतो. आता त्याच्यातील पहिलं कारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती म्हणजे 17व्या शतकाचा जर आपण महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती अभ्यासताना म्हणजे 17व्या शतकाचा जर आपण विचार केला तर मराठी सत्तेचा जो उदय झाला थोडक्यात, तर त्याच्या उदयाची पार्श्वभूमी म्हणजे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं एक जे कारण होतं ती म्हणजे महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती. या मराठी सत्तेचा उदय होण्यास ही महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत मानली जाते. म्हणजे समजा महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राचा एक संपूर्ण ते स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुमच्या डोंगरदऱ्या होत्या, नद्या, पर्वत, पठारे होती. आता महाराष्ट्राचा पश्चिम सर्व बाजूंचा जर आपण विचार केला ना, चारही बाजूंचा, तर पश्चिमेच्या साईडला समजा सह्याद्री पर्वत, उत्तरेचा विचार केला तर सातपुडा आणि विंध्य पर्वत, आणि अगदी दक्षिणेकडं जर गेलं तर म्हणजे हे वेगवेगळं हे डिव्हायडेशन जे आहे त्या भौगोलिक परिस्थितीचं. आता विंध्य आणि सातपुडा उत्तरेस आहे, पण मग ते कसे पसरले उत्तर आणि
दक्षिण, त्यांचा जो विस्तार झालाय तो उत्तर आणि दक्षिणेकडे झालेला आहे. तर महाराष्ट्रातील बराचसा भाग हा डोंगराळ स्वरूपाचा आहे. त्यामुळं आता किल्ले बघा, किल्ले कुठं बांधले बऱ्यापैकी डोंगराळ भागावर, म्हणजे डोंगरावर तुमच्या किल्ल्यांची बांधणी करण्यात आलेली आहे. म्हणजे हा डोंगराळ भाग महाराष्ट्रात असल्यामुळे या ठिकाणी किल्ले बांधणीचं जे काम होतं ते अतिशय सोयीस्कर होतं. हे म्हणजे गिरिदुर्ग लष्कराच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त ठरलेले दिसतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभारलं, त्याची निर्मिती केली, तर त्यामध्ये किल्ल्यांचा हा जो वाटा होता तो अतिशय महत्त्वाचा होता. कदाचित हे किल्ले नसते तर स्वराज्य स्थापना ही खूप अवघड झाली असती. स्वराज्य स्थापन करणं एवढं सोपं झालं नसतं, पण किल्ल्यांची जी मदत महाराजांना मिळाली याच्यामुळेच कदाचित एवढं मोठं स्वराज्य ते उभारू शकले. आता आपण बघितलं रायगडचा किल्ला समजा, म्हणजे राजधानीवर का आपली, या राजधानी किल्ल्याला थोडक्यात राजधानीचा दर्जा या रायगड किल्ल्याला दिलेला दिसतो, कारण अतिशय प्रचंड बळकट हा किल्ला आपणास दिसून येतो. म्हणजे त्याच्यानंतर पुरंदर असेल तुमचा, त्याच्यानंतर राजगड, सिंहगड, म्हणजे यासारखे जे महत्वाचे किल्ले होते यांचा देखील वापर आपल्या स्वराज्य रक्षणासाठी महाराजांनी केलेला दिसतो. म्हणजे थोडक्यात डोंगराळ भाग होता. मग डोंगराळ भागाची परिस्थिती कशी? महाराष्ट्रातील आता डोंगराळ भागामध्ये शेतीचं उत्पन्न फार नसतं बघा. शेती अगदी सुपीक येण्यासाठी काळी माती असावी लागते, त्याच्यामध्ये शेतीचं उत्पन्न जास्त निघतं. डोंगराळ भागामध्ये उत्पन्न एवढं निघत नाही. मग हे जे उत्पन्न होतं ते अतिशय अत्यल्प होते. त्यामुळं काय, 12ही महिने त्या शेतकऱ्याला किंवा त्या मालकाला शेतीच्या 12ही महिने शेतीमध्ये राबावं लागत होतं. मग येथील जो भाग होता तो अतिशय डोंगराळ स्वरूपाचा होता, चढउतारीचा होता. हे करत असताना, डोंगरात चढ उतार करत असताना, ती शेतीमध्ये राबत असताना तो जो स्टॅमिना होता, तो जी पॉवर होती थोडक्यात ती त्या माणसामध्ये आलेली होती, या मराठी मातीच्या त्या माणसामध्ये होती. म्हणजे चपळता आणि कष्ट करण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती या माणसामध्ये आपोआपच निर्माण झालेली दिसते. मग शेती करायची किंवा लष्करात जायचं यासारखे पर्याय त्या माणसासमोर थोडक्यात होते. मग याचाच उपयोग, म्हणजे त्यांची जी चपळता, कष्ट करण्याची जी प्रवृत्ती होती, याचाच उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्य स्थापनेच्या कामी किंवा मराठी सत्तेच्या स्थापनेसाठी झालेला दिसतो. हे झालं तुमचं पहिलं कारण. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे हवामान. महाराष्ट्राचे प्रामुख्याने समजा विचार केला आपण तर कोकणचा एक भाग झाला, घाटमाथा हा दुसरा भाग आणि उर्वरित महाराष्ट्र, असे महाराष्ट्राचे 3 भाग पडतात. मग या तीनही भागातील जर हवामानाचा जर आपण विचार केला तर ते वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. म्हणजे घाटमाथ्यावर जे हवामान आहे ते कोकणात दिसणार नाही, किंवा कोकणातील जो दलदलीचा प्रदेश आहे तो उर्वरित महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. हे जे हवामानातील वैविध्यपूर्णता जी होती याचा देखील वापर पुढील काळामध्ये मराठ्यांना झालेला दिसतो. म्हणजे महाराष्ट्र जरी डोंगराळ होता तरी हिंदुस्थानातील जे इतर प्रदेश होते त्या प्रदेशातील जे हवामान होतं, या प्रदेशातील हवामानाच्या मानाने येथील हवामान हे निश्चित आरोग्याला चांगलं आणि आल्हाददायक स्वरूपाचं होतं. म्हणजे उत्साहवर्धक असं येथील हवामान या महाराष्ट्रातील होतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्या कामामध्ये मग्न असायचा आणि त्याची जी ही प्रवृत्ती होती, म्हणजे थोडक्यात हवामानाचा देखील इफेक्ट मराठी सत्तेच्या स्थापनेत दिसून येतो. ठीक आहे, हे झालं तुमचं दुसरं कारण. त्यानंतर तिसरं जे कारण आहे मराठ्यांचा स्वभाव. आता प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव गुणधर्म असतो बघा, तसंच मराठ्यांचे देखील काही अनेक गुण होते. त्याचा देखील या मराठ्यांच्या मध्ये असणाऱ्या या गुणाचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मराठी सत्तेची स्थापना करण्यासाठी झालेला होता. आता मराठ्यांमध्ये अनेक गुण होते. त्याबाबत जदुनाथ सरकार भाष्य करताना काय म्हणतात, ते आपल्या शिवाजी आणि शिवकाळ या ग्रंथामध्ये म्हणतात की आत्मप्रत्यय,
मराठ्यांचं धैर्य, मराठ्यांचा दीर्घ उद्योग, तसेच मराठ्यांचा कडक साधेपणा, त्यांच्यात असणारा न्यायीपणा, त्यानंतर त्यांच्यात असलेली सामाजिक समानता, त्यांच्यात असणारा स्वाभिमान, हे जे सद्गुण आहेत ते अनन्यसाधारण आहेत. असं कोण म्हणतं? सर जदुनाथ सरकार शिवाजी व शिवकाळ या ग्रंथामध्ये ते म्हणतात की त्यांच्यामध्ये जे सद्गुण आहेत बाबा, ते कुठंतरी अनन्यसाधारण आहे. म्हणजे त्यांचं ते जे स्वभाव वैशिष्ट्य आहे ते अतिशय वेगळं आहे काहीतरी. अगदी यांच्या त्या स्वभावाबाबत किंवा त्यांच्या त्या गुणधर्मांबाबत काय, चिनी प्रवासी होता एक ह्युएन संग, नाव नीट लक्षात ठेवा, ह्युएन संग, म्हणजे हा 7व्या शतकामध्ये हिंदुस्थानात आला होता. त्याने देखील काय केलं की मराठ्यांबद्दल लिहून ठेवलंय. आय थिंक तिथं ते शतक मिस्टेक आहे, त्याच्यात क्लिअर करू नंतर ते आपण. म्हणजे त्याने मराठ्यांबद्दल लिहून ठेवलंय, तर तो काय म्हणतो, मराठा हा जातीने मोठा मानी आहे आणि तो युद्धोत्सुक आहे. म्हणजे युद्धाची त्याला एक, आपण युद्धासाठी तो उत्सुक आहे थोडक्यात, असा त्याचा स्वभाव आहे, तो गुण त्याच्यामध्ये आहे. आपल्यावर जर एखादा उपकार करत असेल ना, तर त्याच्याशी तो कृतज्ञ असतो नेहमी. आणि एखादा जर आपल्यावर अपकार करत असेल तर तो त्याचा सूड घेतल्याशिवाय राहत नाही. असं कोण वर्णन करतोय? हा चिनी प्रवासी ह्युएन संग. मग ठीक आहे, सूड उगवायचा, मग नुसता सूड उगवायचा का विनाकारण? नाही. सूड उगवायला तो अगदी एका पायावर जरी तयार असला तरी तो विश्वासघाताने कधीच कोणाचा सूड उगवीत नाही. हा त्याच्यातील एक स्वभाव गुणधर्म आहे मराठी माणसातील. म्हणजे थोडक्यात मराठी माणसांचा हा जो स्वभाव होता तो मराठ्यांचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांना उपयुक्त ठरला. मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा कारणे आपण बघतोय. त्यानंतर चौथं जे कारण आहे, ग्राम संस्थेची परंपरा. तर ग्रामसंस्था होती महाराष्ट्रामध्ये अगदी प्राचीन काळापासून. म्हणजे सभा समिती नावाचा प्राचीन याच्यात वाङ्मयामध्ये काय साधनं असतील त्याच्यामध्ये उल्लेख आहे की प्राचीन काळापासून महाराष्ट्रामध्ये ग्रामसंस्था अस्तित्वात होती. त्या स्वायत्त संस्था म्हणून काम पाहत होत्या. म्हणजे प्रत्येक खेडं हे काय होतं, आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होतं. आणि गावामध्ये पाटील, कुलकर्णी, चौगुला, पाटील, कुलकर्णी आणि चौगुला, म्हणजे हे 3 घटक आहे बरं का गावामध्ये. आजही बघा पोलीस पाटील असतात आपल्या गावामध्ये. आता कुलकर्णी, चौगुला हा प्रकार तुम्हाला बऱ्यापैकी नाहीये सध्या. त्याच्या म्हणजे तलाठी वगैरे ते सध्या असतात, पण त्या काळामध्ये पाटील, कुलकर्णी आणि चौगुला यांच्यामार्फत गावाचा कारभार चालत असे. या प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले होते. म्हणजे गावातील न्यायनिवाडा जो होता, म्हणजे एखाद्या बाबतीत काही न्याय द्यायचा असेल तर तो मग काय कोणत्या तुमच्या न्यायालयात किंवा मग चला बस उच्च न्यायालयात जाऊ, आहे की नाही, त्याच्यानंतर ते अगदी सुप्रीम कोर्टात जाऊ, असा प्रकार नव्हता, आहे की नाही. मग तो जो न्यायनिवाडा असेल तो शक्यतो गावातच त्या पंचायतीच्या साहाय्याने केला जात असे. त्यामुळे या ज्या ग्रामसंघटना होत्या त्या स्वतंत्र होत्या आणि अशा प्रकारच्या ग्रामसंघटना या इतर प्रांतामध्ये अस्तित्वात नव्हत्या. मग या ज्या ग्रामसंघटना होत्या या बऱ्याच वर्षापासून स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचं काम त्या अविरत करत होत्या. पर्यायीनं त्यांचं जे हे कार्य होतं, त्यांचे जे हे अधिकार होते, याचाच उपयोग पुढे स्वराज्य स्थापनेच्या किंवा मराठी सत्तेच्या स्थापनेसाठी मराठ्यांना उपयोगी पडलेले दिसतात. ठीक आहे, हे झालं ग्रामसंस्थेची परंपरा. आज आपण इथे थांबूया. आपण मुख्य मुद्दा बघत आहोत, मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा कारणे. याच्यामधील 4 कारणं आज आपण बघितलेली आहेत. उर्वरित बाकी जी कारणं आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण थांबूया. खूप खूप धन्यवाद.